आपण भाग पाहत असताना अतिशय सुंदर असा कन्सेप्ट आपण पाहिला. The degree of dissociation of weak electrolyte is suppressed by addition of another strong electrolyte containing common ion. याचा अर्थ या प्रोसेस मध्ये आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटची डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी होते. याचं एक्झाम्पल पाहत असताना आपण एक सिंपल एक्झाम्पल पाहूया. दोन एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत आणि एक प्रामुख्याने आपण देत असताना लेट अस कन्सिडर द डिसोसिएशन और आयोनायझेशन ऑफ वीक ऍसिड. वीक ऍसिड कुठला घ्यायचा? कुठलाही वीक ऍसिड घ्या. मी तुम्हाला एक कॉमन मध्ये शिकवतोय. कुठलाही वीक ऍसिड घ्या. CH3COOH. तुम्ही फॉर्मिक ऍसिड घेऊ शकता, ऍसिटिक ऍसिड घेऊ शकता. ऍसिटिक ऍसिड जर घेतला असेल कुठला प्रोपियोनिक ऍसिड घ्या. इट अंडरगोज डिसोसिएशन ॲज CH3COO- आणि H+. ऍक्च्युअली आपण ऍरेनियस थेरोसा स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे जो पाण्यामध्ये जास्तीत जास्त H+ आयन देतो तो स्ट्रॉंग आणि जो पाण्यामध्ये कमीत कमी H+ देतो तो वीक ऍसिड. All the carboxylic acids are weak acid and all the mineral acids are the strong acids. ठीक आहे. मग आता पहिला पार्ट आहे की the dissociation constant. आता आपल्याला पाहता लक्ष द्या. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे हा Ka आहे. कसा काय असं मी तुम्हाला सांगितलं होतं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. पुणे प्रोडक्ट मध्ये ऍसिटेट आयन आहे इनटू H+ डिवाइडेड बाय रिएक्टंट CH3COOH. मी जसं एक्सप्लेन केलंय तसंच एक्सप्लेन करतोय. लक्षात घ्या कसा एक्सप्लेनेशन भाग आहे. एक्सप्लेन द कॉमन आयन इफेक्ट ऑन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ द वीक ऍसिड असा भाग दिलेला आहे. आता आपल्याला ही पहिली प्रोसेस सांगितली की लेट अस कन्सिडर द वीक ऍसिड विच अंडरगोज आयोनायझेशन और डिसोसिएशन ॲज ऍसिटिक ऍसिडचं तुम्ही डिसोसिएशन केलं. ठीक. दूसरा पॉइंट है लेट अस ऐड और कंसीडर अ स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट इज एडेड टू दिस सोल्यूशन. स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट कुठला घेतला ज्यामध्ये कॉमन आयन असायला पाहिजे. CH3COON हे आता स्ट्रॉंग म्हणल्याच्या नंतर याला तर वाट पाहायची आवश्यकताच नाही. हा ऍसिटिक आयन तयार करत CH3COO- आणि Na+. लक्ष द्या. आता काय झालं यामध्ये काय झालं. हा पहिला पार्ट जो आहे ड्यू टू कॉमन ऍसिटेट आयन. दोघांमध्ये पहा राइट साइडला कॉमन ऍसिटेट आयन आहे. द सोल्युशन द चेंजेस द रेशो आणि हा जो रेशो आहे यामध्ये कॉमन आयन जे आहेत हे चेंज होतात आणि ली शार्ट लियर्स प्रिन्सिपल नुसार इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजेच हा Ka हा रेशो जो आहे हा बदलायला आहे. का बदलतोय रे? लक्ष द्या बरं. इथं हा ऍसिटेट आयन आहे. हा ऍसिटेट आयन हा इथे वाढला म्हणजे याचा अर्थ रेशो बदलणार. रेशो बदलणार म्हणजे Ka बदलणार आणि Ka हा कोण आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट असल्यावर बदललेला चालेल का? नाही. आणि मग ती Ka ची व्हॅल्यू आपल्याला मेंटेन करायची असेल तर लिचार्ड-फियरचं प्रिन्सिपलचं काय म्हणणं आहे? ज्या साइडला इक्विलिब्रियम ज्या साइडला कॉन्सन्ट्रेशन वाढलेला आहे त्याच्या अपोजिट साइडला इक्विलिब्रियम जो आहे हा शिफ्ट केला जातो आणि मग राइट साइडला जी प्रोसेस आहे ऍसिटेट आयन मुळे हा इक्विलिब्रियम हा लेफ्ट साइडला शिफ्ट करण्यात आला. वर जाणारी रिएक्शन डिसोसिएशन म्हणजे आयन तयार होणारी होती. लेफ्ट साइडला आलेली रिएक्शन ही प्रेसिपिटेशनची आहे. याचा अर्थ इथे अल्फा जो आहे आधी एक पॉइंट वाक्य लक्षात घ्या. ड्यू टू इनक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन ऍसिटेट आयन इन द राइट साइड टू मेंटेन द व्हॅल्यू ऑफ Ka constant the equilibrium is shifted towards left side. Hence instead of dissociation precipitation reaction is favored. मग प्रेसिपिटेशन रिएक्शन जर फेवर केली असेल तर त्याचं डिसोसिएशन म्हणजे अल्फा कमी झाला आणि अशा पद्धतीनं वीक ऍसिड जो आहे ऍसिटिक ऍसिड याचं जे डिसोसिएशनचं प्रमाण आहे ते कमी झालं. हे कशामुळे घडलं? कॉमन आयन इफेक्ट. आला का पॉइंट लक्षात? हा जरा 2 मार्काचा क्वेश्चन मी डायजेस्ट मध्ये जसा प्रश्न दिलाय तसाच एक्सप्लेन करून सांगितलाय. जरा इथे लक्षात आलं नसेल तर आणखी एक पॉइंट घेऊया आपण. आता आपण ऍसिड घेतला होता. आता आपण आणखी एक पॉइंट मध्ये आपण बेस घेऊया. आता बेसचं स्ट्रक्चर देत असताना आपल्याला कसा बेस लागणार आहे? वीक
Let us consider the weak base such as NH4OH which undergoes dissociation NH4 plus OH minus. जमलं? हा झाला पहिला पॉइंट. मग इथं डिसोसिएशन कॉन्स्टंट Kb equals to concentration of NH4 plus concentration of OH minus upon concentration of NH4OH where Kb is the dissociation constant of base. पहिला पॉइंट संपला. जमला का? लक्षात घ्या. सेकंड पॉइंट. Now a strong electrolyte NH4Cl is added. किंवा स्ट्रॉंग आहे ना तो NH4 प्लस आणि Cl मायनस. खूप सोपं पॉइंट आहे, हे लक्षात घ्या. राईट साइडला तुमच्या डोळ्याला दिसतं, राईट साइडला कॉमन कोण आहे? NH4 प्लस. आता लक्ष द्या, पहिला NH4 प्लस कॉन्सन्ट्रेशन आणि आता नवीन NH4 प्लस आला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढेल की कमी होईल? नक्कीच वाढेल. मग हा जो तुमचा Kb आहे, इथे तुमचा NH4 प्लस आहे, OH मायनस आहे. मग इथं जर याची व्हॅल्यू जर वाढली तर रेशो काय होईल? चेंज होईल. मग रेशो चेंज झाला तर आपल्याला कॉन्स्टंट कसं म्हणता येईल त्याला? म्हणजे वी हॅव टू मेंटेन द रेशो कॉन्स्टंट. आणि असं असेल तर आपल्याला रेशो कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर झालेला बदल हा नलिफाय करावा लागेल. बदल कुठे झाला? राईट साइडला. कोणी सांगितलं आपल्याला? लिचार्ड-क्लियर्सनं. काय सांगितलं लिचार्ड-क्लियर्सनं? की ज्या साइडला इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन झालेला आहे त्याच्या अपोजिट साइडला इक्विलिब्रियम शिफ्ट झाला पाहिजे. म्हणजे इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड आणि इन्स्टेड ऑफ डिसोसिएशन प्रेसिपिटेशन इज फेवर्ड. आता वाक्य लक्षात घ्या. ड्यू टू इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन NH4 प्लस आयन the equilibrium is shifted towards left side and instead of dissociation precipitation reaction is favored so that the degree of dissociation of weak base is suppressed. बघा दोन मार्काला कसं लिहायचं. परत एकदा रिपीट व्यवस्थित सांगतो. Let us consider the weak base such as NH4OH is dissolved in water, it undergoes dissociation as. मग त्याचं डिसोसिएशन करा. मग the dissociation constant Kb can be written as Kb अशाला असा लिहा. मग now a strong electrolyte NH4Cl is added to this. मग सांगा due to increase in the concentration of common NH4 plus ion the equilibrium is shifted towards left side कारण तो रेशो चेंज होतोय म्हणून. and instead of dissociation precipitation reaction is favored and thus the degree of dissociation of NH4OH is suppressed. कशामुळे घडलं हे? ड्यू टू कॉमन आयन. आज आपण दोन एक्झाम्पल्स घेतले. आता आपल्याला क्वेश्चन, दोन्ही क्वेश्चन्स येत आहे. आता आपल्याला तिसऱ्या क्वेश्चन कडे जायचं आहे आणि हा तिसरा क्वेश्चन जो आहे हा या प्रकारचा क्वेश्चन आहे. बघा खूप सुंदर क्वेश्चन आहे आणि हा आहे द सॉल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट गेट्स अफेक्टेड in presence of soluble salt having common ion. असा एक छोटासा एक प्रश्न विचारलेला आहे त्याने आणि हा देत असताना AgCl solubility of sparingly soluble salt is decreased असं म्हणतोय तो कमी झालेली आहे किंवा अफेक्टेड आहे having common ion salt. असा एक प्रश्न विचारला त्याने. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज sparingly soluble. पहिला भाग असा आहे की सॉल्युबल म्हणजे एक सॉल्यूट असतो, एक सॉल्व्हंट असतो. सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर सोल्युशन तयार होत असतं. सॉल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर ते डिसॉल्व्ह होतं, ते विरघळतं. त्या क्रियेला आपण सॉल्युबिलिटी असं म्हणायचं. या सेक्शन मध्ये आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. मग त्यामध्ये काही पदार्थ हे तात्काळ आणि पूर्णपणे विरघळतात तर काही पदार्थ हे अतिशय कमी प्रमाणात विरघळतात. त्याला स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट असं म्हणायचं. मग आता स्पॅरिंगली एक साखर पाण्यामध्ये टाकली. कन्सेप्ट फार छान आहे. साखर पाण्यात टाकली. मग आपण ती काचेच्या ग्लासामध्ये घेतल्यानंतर साखर दिसत नाही. पण आपण जर पिऊन पाहिलं पाणी तर ते गोड लागतं. मग याचा अर्थ साखर नाही का आहे. मग दिसत का नाही तर सॉल्युबिलिटी या सेक्शन मध्ये आपल्याला ते पाहायचे की पदार्थ जेव्हा पाण्यामध्ये टाकला
जातो तेव्हा तो आयोनिक फॉर्म मध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच त्याची कोणती प्रोसेस झालेली आहे, डिसोसिएशन अथवा आयोनायझेशन. आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन आयोनिक फॉर्म मध्ये आहे. आता ऍक्च्युअली कसं झालं, स्पॅरिंगली म्हणजे द सॉल्ट विच डिसोसिएट्स और सॉल्युबल अप टू व्हेरी लेस एक्सटेंट इज नोन एज स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट. बरं, प्रश्न काय विचारलाय, आता अशा स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट वर त्याच्या सॉल्युबिलिटीवर परिणाम होतो जर एखादा दुसरा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तिथं असेल तर सपोज समजा AgNO3 AgNO3. पण तत्पूर्वी याचा मी कॉन्स्टंट लिहितो, Kb इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस. मग काहीला प्रश्न पडला असेल, सॉरी Kb नाही हा K, हा का नाही लिहिला डिनॉमिनेटरला. अरे स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट म्हणजे असं एक अतिशय कमी प्रमाणात, जसं आपण पाण्याच्या वेळेस पाहिलं होतं, मग तो फार कमी होत असेल तर तो जशाला तसा राहतो, म्हणजे कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट आहे ना, तर कॉन्स्टंट येतो. तो आपण भाग आधी पाहिलेला आहे. आता AgNO3 चं काय झालं, हा Ag प्लस आणि हा NO3 मायनस. रिएक्शन डिसोसिएशन आता पाठ व्हायला पाहिजे तुम्हाला. तिसरं एक्झाम्पल चालू आहे. राईट साइडला कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, Ag प्लसचं. बरं, सॉल्युबिलिटी कधी, जे आयन तयार जास्त असतील तर सॉल्युबिलिटी, आयन कमी झाली की सॉल्युबिलिटी कमी झाली. मग काय म्हणणार आपण, ड्यू टू इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉमन Ag प्लस आयन द इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड इन्स्टेड ऑफ डिसोसिएशन प्रेसिपिटेशन इज फेवर्ड. म्हणजे डिसोसिएशन मध्ये आयन तयार होणं आणि प्रेसिपिटेशन म्हणजे आयन कमी होणं. कशामुळे घडलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मुळे. मग आता जर हे आयन कमी झाले तर सर्वात महत्त्वाचा पार्ट असा झाला की सॉल्युबिलिटी म्हणजे आयनची संख्या, आणि अशा पद्धतीनं परिणाम कशावर झाला, सॉल्युबिलिटीवर झाला. कोणाच्या, स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट. कशामुळे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमुळे. यालाच काय नाव दिलं आपण, कॉमन आयन इफेक्ट. आणि अशा पद्धतीनं आपण 3 एक्झाम्पलच्या सहाय्याने अतिशय व्यवस्थितपणे कॉमन आयन इफेक्ट जो आहे हा पाहिला. त्यात आपण 3 एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे रिपीट एकदा पाहून घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये आपण याच्यावर रिलेटेड पुढचा